सोनं खातोय की गहू खातोय तेच कळत नाहीये. गव्हाचा भाव सोन्याहून महाग झालाय असं मी का म्हणते, चला तर मग पुढे सांगते. आज आम्ही गहू ऑर्डर केले होते. खपली व्हीट ऑनलाईनच ऑर्डर केले होते 6 किलो. तर ते ₹1000चे आम्हाला पडले. तर सांगा बरं कमेंट करून मला 1 किलो कितीला पडले. खूप महाग पडले. पहिल्यांदाच एवढे महाग गहू आम्ही ऑर्डर केले होते. बंगलोरमध्ये आम्ही आशीर्वाद आटा खाऊन खाऊन कंटाळलो होतो, त्यामुळे गहू ऑर्डर केले आणि म्हटलं आता डायरेक्ट बंगलोरच्या जी गिरणी असते ती शोधली आणि तिथे जाऊनच करून आणायचे पीठ, कारण का आटा खाऊन खाऊन आता नको वाटत होतं. आणि मला आता डब्बे पाहिजे होते. गव्हाचंही आणायचं होतं, बाजरीचंही आणायचं होतं आणि नाचणीचंही आणायचं होतं. त्यामुळे मोठे मोठे डब्बे मी घेतले आणि त्या डब्यातलं सामान तसंच काढून ठेवलं, कारण का गिरणी बंद होईल म्हटलं आणि नंतर तिथे ती खूप गर्दी होते. आणि बंगलोरची गिरणीही तुम्हाला दाखवते. तिथं ना म्हणजे गहू आपल्यालाच त्या गिरणीत टाकावे लागतात आणि काढावे लागतात. म्हणजे आपल्याकडे कसं महाराष्ट्रात तेच आपण दळण नेऊन ठेवायचं आणि ते करून देतात. पण इथे आपल्याला तिथे थांबावं लागतं. म्हणजे ते दोनदा काढून देतात गिरणीतून, तर आपल्यालाच ते टाकावं लागतं. आणि अशी काही तिथे गिरणी होती. तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स होत्या. एक नाचणी निवडायची आणि नाचणीचं पीठ वगैरे काढायची, गहू ज्वारी, आणि मी सगळं आणलं. हेल्दी आणि वेल्दी. बाय.